बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 8. नाशिक गाड्या पाठोपाठ 2 सुटल्या होत्या. प्लॅटफॉर्मवरची गर्दी तरीही टळत नव्हती. संगमनेर, मालेगाव, शिर्डी गाड्यांची अनाउन्समेंट होत होती. म्हणजे गर्दी बरीच कमी होणार होती. पण काय सांगावं, शहरातली एस टी स्टँड्स म्हणजे गर्दी अंगावर सांभाळणारी वारुळं. वारुळातनं किती मुंग्या बाहेर जातात, किती आत जातात त्याचा पत्ताच लागत नाही. तशीच ही एस टी स्टँड्स. वैजयंती, तुला घारगावला मी माझ्या टॅक्सीनं सोडतो. तुझी टॅक्सी? नुसती टॅक्सीच का? तू म्हटले जीपनं सोड तर मी सोडतो जीपनं. तुला मोकळ्या हवेवर स्वार व्हायचं असेल तर माझी राजदूत बाहेर काढतो. फक्त मी एरोप्लेननं तेवढं सोडू शकत नाही तुला. वैजयंतीच्या डोळ्यांपुढं सर्पदंशानं कळवळणाऱ्या आपल्या आईसाहेब उभ्या राहिल्या. आईसाहेबाजवळ आबासाहेब, यशवंती, चंदन सारे जवळपास बसले असतील. तिथे नाही फक्त आपण. त्यांनी 2 तारा केल्या. किती अर्जंट बोलावलं त्यांनी. आबासाहेबांचं आपण खोटं मानू म्हणून की काय चंदनने ही तार केली. सर्पदंशानं आईसाहेब सिरियस आहेत हे दोन्ही तारात म्हटलेलं. आणि इथं तर एस टी स्टँडवर मरणाची गर्दी. आपण घारगावला पोचणार तरी कसं? चल, तुला टॅक्सीनं सोडतो. नीट सोडशील की? मलाही श्रीरामपूरला जायचं आहे. उसाच्या मजुरांचा पेमेंट करायचं आहे मला. टॅक्सीत आणखी कोण आहे? माझ्यासोबत आणखी कोण असेल? आणखी सोबतीला कोणीतरी असावं. का? माझी भीती वाटते तुला? तुझी भीती पोटात वाढते माझ्या. भीतीचं कारण नाही वैजयंती. विजय, बाईच्या मनाचं दुःख तुला नाही कळायचं. मला नाही कळायचं? बोलून चालून तू पुरुष. लग्नाशिवाय राहिलेला गर्भ, अनितीच्या मार्गाचा हा गर्भ, खानदानी घराण्याच्या मुलीवर हा जळता निखारा, तो आमच्या साऱ्या घराण्यालाच काळोखी फासणार आहे. मग तू असं का करीत नाहीस? गर्भपात ना? गर्भपात नाही. मला तो मार्ग आवडत नाही आणि आवडणारही नाही. मग? वैजयंतीनं उत्सुकतेने विचारलं. आपण लग्न करू की रजिस्टर? मग गर्भाचा प्रश्न येतो कुठे? लग्नानंतर गर्भ राहिला हे आपण सांगू शकतो. पण रजिस्टर लग्न तरी कधी करणार आपण? आज थांब, मी माझ्या ॲडव्होकेट गुंजाळांना भेटतो. ते सारी व्यवस्था करतील कोर्टात. पण रजिस्टर लग्नाला वेळ तरी आहे कुठे? मला प्रथम घारगावला आईसाहेबांकडे जायला हवं. आईसाहेबांची तुला कंडिशन वाईट वाटते हेच ना? होय. त्यात एवढं काय घाबरायचं? म्हणजे तुझे वडील बडे बागाईतदार, त्यांनी बडा डॉक्टर आणला असेल. बडे डॉक्टर शहरात, आमच्या जवळपास चांगला डॉक्टर नाही. अरे रे, मग डेंजरसच की. म्हणून म्हणते रजिस्टर लग्नाचं नंतर बघू. म्हणजे गर्भाचा प्रश्न तसाच ठेवायचा म्हण की. होय. मला काय गर्भाचं? मी तर बोलून चालून पुरुष. चाला आम्हा पुरुषांचं ठीक आहे. मौज मजा करून नामानिराळं राहता येतं. तुम्ही बायका मात्र त्यात अडकून बसता. वर जग शहाजोगपणं म्हणतं जिच्या हाती पाळण्याची दोरी. विजय, प्रथम मला घारगावला गेलं पाहिजे. आईसाहेब माझ्या डोळ्यांपुढं. तुला म्हटलं ना मी जीपनं सोडतो. वैजयंतीला मनातनं विजयची भीती वाटत होती. त्यानं मागच्या वेळी ब्लॉकवर नेऊन नको तो खेळ केला होता. तो खेळ तिला भोवला होता. आता पुन्हा त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून जमणार नव्हतं. चल लवकर, त्यानं तिचा हात धरत म्हटलं.
आपल्याला पुन्हा गरगरल्यासारखं व्हायला लागतंय हे लक्षात येताच तिनं त्याचा हात आधारासाठी धरला. तिच्या स्पर्शातली ओढ त्याला वेगळीच वाटली. तिला हातानं धरून स्टँड बाहेर उभ्या असल्या स्वतःच्या फियाटकडे त्यानं तिला नेलं. किल्ली लावून त्यानं फियाटचा दरवाजा उघडला. ड्रायव्हरच्या सीटवर बसून त्यानं दुसरीकडचा दरवाजा आतनं बाहेर लोटला. वैजयंतीला गाडीच्या बॅकसीटवर बसायचं होतं म्हणून ती तशीच बाहेर उभी राहिली. बस ना ड्रायव्हर शेजारी, मी मागं बसते. तिकडं तुझ्या आईसाहेब वाट बघत असतील. वैजयंतीला आईसाहेबांची ओढ लागली. ती तशीच मग विजय शेजारच्या सीटवर बसली, दार ओढून घेतलं. पुणे नाशिक रोडनं विजयनं फियाट काढली. आळंदी फाटा येईपर्यंत विजय काहीच बोलला नाही. गाडी चालवताना तो मधून मधून वैजयंतीकडे पाहत होता. त्याच्या मनात बरंच काही शिजत होतं, पण वैजयंतीला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. ती आपल्या आईसाहेबात गुंतली होती. वैजयंती, चाकण एस टी स्टँड आलं तेव्हा विजय बोलला. काय? वैजयंती आपल्या दुःखातनं जागी होत म्हणाली. चहा घेऊया? नको. वैजयंतीला वेळ फुकट घालवायचा नव्हता. कॉफी? कॉफी पण नको. मग काही थंड बिंड? मला काहीच नको. का? इच्छा नाही. तुला कशाचीच इच्छा नसेल, पण माझ्या इच्छेचं काय? वैजयंतीनं भुयांची धनुकली ताणून त्याच्याकडे पाहिलं. तसा त्यानं तिला चिमटा घेतला. बोलला, वैजू, तुझं पोट भरलंय, पण माझं काय? माझं पोट भरलंय? आय मीन, तुला कसलीच इच्छा होत नाही, पण मी पुरुष कधीच समाधानी होत नसतात. ते बाप बनले तरी त्यांना राहवत नाही. हे इतर पुरुषांचं सांगतोस की? हे माझ्यातल्या पुरुषाचं सांगतोय. म्हणजे तुझ्या मनात? चाकण पास होऊ दे, मग सांगतो. वैजयंतीनं ते ऐकलं आणि ती अस्वस्थ झाली. विजयने चाकणच्या बाजारपेठेतनं गाडी तशीच पुढे नेली. चहापाणी न घेता विजय गाडी चालवत असलेला पाहून वैजयंतीनं त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या तोंडात सिगारेट होती. त्याच्या तोंडात ती सिगारेट प्रथमच पाहत होती. त्यानं ती तोंडात कधी ठेवली आणि ती पेटवली कधी ते तिला कळलंही नाही. सिगारेटचा धूर तिला असह्य होणार होता. त्या धुरानं तिला आणखी मळमळल्यागत होणार होतं. त्यामुळं तिनं तोंड वेडं वाकडं केलं. आपल्या समोरच्या छोट्याशा आरशीत तिचा चेहरा त्यानं पाहिला. मग मुद्दाम त्यानं सिगारेटच्या धुराचा मोठा भुपकारा तिच्या तोंडावर सोडला. तो धूर तिच्या नाकातोंडात गेल्याने तिला कसंच झालं, पण ती बोलली नाही. आपण बोललो की तो पुन्हा मूळ पदावर येईल ही तिला भीती होती. राजगुरुनगर घाटाची चढण गाडी चढायला लागली तेव्हा दिवसाचा गोंडा पश्चिम डोंगराआड होत होता. काळोखाचे पंख सगळीकडे पसरत होते. त्या पंखाखाली आता हळूहळू सारं झाकत जाणार होतं. वैजयंती, जागे आहेस ना? होय. मग बोलत का नाहीस? जागा असल्यावर बोललंच पाहिजे असं काही नाही. बोलण्यानं प्रवास हलका होतो, लवकर आटपतो. पण न बोलता सुद्धा आपण जवळजवळ निम्मे अंतर काटले की. म्हणजे अजून 2 तास रस्ता आहे? होय. बापरे. बापरे म्हणायला काय झालं? म्हणजे तू आई ग म्हणायला हवंय. तुझी आई संकटात आहे ना? वैजयंती गप्प झाली. राजगुरुनगर पेठ घाटाचं अवघड वळण गाडी पार करीत होती. सावधगिरीचा इशारा म्हणून विजय हॉर्न वाजवत होता. समोरनं लाईटचे फोकस फिरत होते. त्या प्रकाशात चुना मारले दगड चकाकत होते. रस्ता नीट दिसत होता. डोंगर उतरणीवर लावलेली निलगिरीची झाडे एकमेकांची स्पर्धा करीत उंच वाढलेली दिसत होती. त्यांचे लांब लचक फोकाटे वाऱ्यात हलत होते. जणू ती घाटातून प्रवास करणाऱ्या डोकी हलवून निरोप देत होते. राजगुरुनगर पेठ घाट संपला तेव्हा वैजयंतीनं दीर्घ श्वास टाकला. तिचा तो श्वास सुटकेचा होता. अजूनपर्यंत तरी विजय तिच्याशी म्हणावा असा वावगं वागला नव्हता. वैजयंती, त्याच्याशी बोलले तर तो उगाच नको ते बोलणं वाढविल म्हणून तिनं उत्तर दिलं नाही. ती गप्पच बसली.
तिला लवकरात लवकर घरगावला जायचं होतं. वैजयंती बोलत नाहीस? तब्येत बरी नाही. तब्येत बरी नाही म्हणून काय झालं? बोलण्याची इच्छा होत नाही. तू माझ्याशी ओळख झाली तेव्हा कशी मन भरून बोलायचीस. बोलताना तुझा मनमोर कसा शब्दांचा पिसारा फुलवायचा. त्यावेळी उत्साह होता विजय. आणि आता आता का तू म्हातारी झालीस? होय, म्हातारी झाले. म्हातारीचाच उदासपणा अंगात आलाय माझ्यात. वैजयंती, तू मनाला फारच लावून घेतलंस. तू आई होणार हे तुला मान्य नाही म्हणेनास. लग्नाशिवाय सारं होतंय हे विजय. आपण तुझ्या त्या सोनरावांना स्पष्ट सांगूया. काय? हेच, आपण एकमेकांचे आहोत. ते घरातनं बाहेर काढतील. काय? होय, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ना. त्यांचं प्रेम असलं म्हणून काय ते माझ्या पोटातलं पाप मान्य करतील? तिच्या बोलण्याचा अर्थ ध्यानात येताच तो चमकला. गाडी 60 किलोमीटर वेगानं चालवू लागला. वैजयंती त्याच्याकडे पाहतच बसली. विजय, आपण असं करूया. काय? मला आबासाहेबांनी बंगल्यात घेतलं नाही तर तुझ्याच आईसाहेबांकडे आपण जाऊया. श्रीरामपूरच्या बंगल्यात जाऊया. कसं? विजयनं ते ऐकलं आणि स्टेअरिंगवरचे त्याचे हात काहीसे थरथरले. मी काय म्हटलं ते ऐकलं ना? ऐकलं की. तो अस्पष्टसा बोलला आणि त्याचा चेहरा काहीसा वाकडा झाला. विजय, तू काय बोललास ते समजलं नाही. मोठ्यानं बोल ना. वैजयंती, तुझे आबासाहेब गावचे सरपंच आहेत म्हणे. त्यानं मूळ विषयाला बगल देण्यासाठी म्हटलं. सरपंच किंवा आमदारही असतील तो मुद्दा वेगळा आहे. काय? मला तुझ्या आईसाहेबांविषयी माहिती हवी आहे. काय माहिती हवी आहे? माझा त्या स्वीकार करतील या अवस्थेत? या अवस्थेत म्हणजे लग्नाशिवाय दिवस गेल्या तरुणीचा त्या सूनबाई म्हणून स्वीकार करतील? तिचा प्रश्न येथे येतो कुठे? तिच्याकडे जायचंच कशाला? म्हणजे मी तुला सांभाळायला तयार असताना तिच्याकडे जायचं कशाला? मला तुमची श्रीरामपूरची शेतीवाडी बंगला पाहायचा होता. प्रथम आबासाहेबांकडे जाणं महत्त्वाचं आहे. ते तर खरं आहे, पण मला वाटतं आईसाहेबांची भेट झाल्यावर आपण श्रीरामपूरला जाऊया. म्हणजे मी तुझ्यावर आईसाहेबांना पाहायला येऊ. का? काय हरकत आहे? पण त्या बंगल्यात माझ्याकडे संशयानं पाहतील. संशयानं? तुझ्यासोबत टॅक्सीवाला तरुण कोण आलाय म्हणून विचारणा होईल. मी सांगेन की. काय सांगशील? आमचं लग्न झालं म्हणून. पण तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठं आहे? हे काय? तिनं आपल्या पदराखाली झाकून टाकलं मंगळसूत्र त्याला दाखवत म्हटलं. तू हे मंगळसूत्र गळ्यात कधी घातलंस? हॉस्टेल सोडलं तेव्हा. मतलब? घारगावला गेल्यावर माझ्या ओकण्याचा संशय येऊ नये म्हणून. म्हणजे तू तिथे लग्न झालं हे सांगणार आहेस का? काय हरकत आहे? शिवाय तू आत्ता सोबत असल्याने मला भीती पण नाही. माझा पती आहेस हे मी त्या सर्वांना सांगणार आहे. अवसरी पेठ घाटातनं गाडी जात होती. वैजयंतीचं ते बोलणं ऐकताच विजयनं करकचून ब्रेक दाबला. त्यानं डोळे वाचून वैजयंतीकडे पाहिलं. त्याची ती नजर पाहून वैजयंती हसत म्हणाली, तुला मी पत्नी म्हणून हवी आहे ना? माझाही होकार आहे तुला. पण काय झालं विजय? कसला पण आडवा आलाय तुला? तू तर रजिस्टर लग्नाचं म्हणत होतास. होय, आपण कोणत्याच प्रकाराचं लग्न झालेलं नसूनही तू गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलंस. हॉरिबल आहे हे. हॉरिबल? यात काय भयानक आहे? तसं काही नाही वैजयंती, पण मला वाटतं तुझ्या बंगल्यात तू हे सांगू नयेस. माझ्या गरोदरपणाचा संशय आला नाही तर ठीक आहे, पण तसं त्यांना जाणवलं तर मात्र सांगावं लागेल.
वैजयंतीचं ते बोलणं ऐकलं आणि विजयाच्या डोक्यावरचा भार काहीसा उतरला. तरी तो सावध शब्दात बोलला, वैजयंती, असं करूया काय? एकटीच बंगल्यात जा तुझ्या. तू येणार नाहीस? नको. का? मी तुला घारगावच्या एस टी स्टँडवर सोडीन. तेथून तू, आमचा बंगला रानात आहे, एस टी स्टँडवर नाही. काय? हो ना, आमचं एस टी स्टँड भयान आहे. तिथे फक्त लोकल एस ट्याच थांबतात. छोटासा रस्ता गावात जातो. गावाबाहेर बरंचसं लांब आपल्याला जावं लागेल. त्यात तुम्हाला एस टी स्टँडवर सोडलंच तर एवढ्या अंधाऱ्या रात्रीची मी एकटी कशी जाऊ शकेन मग? स्टँडवर एखादं चहाचं बेडीपानाचं दुकान असेलच की. तशी 4-5 दुकानं आहेत, पण 9 वाजताच ती बंद होतात. दिवस असेपर्यंत स्टँडला माणसं असतात. दिवस मावळला की सारं कसं स्मशानासारखं. पण मला तर श्रीरामपूरला जायचं आहे. मी तिकडेच निघालो आहे. तुला पाहिलं ना, म्हटलं तुला घारगावला सोडूया, मी तसाच पुढं जाईन. विजय आपणाशी खोटं बोलतोय. त्याच्या बोलण्याचा मेळ लागत नाही हे वैजयंती समजली. पण तो असा दुटप्पी का बोलतोय? तू रात्रीचा आमच्या बंगल्यावर थांब, मग सकाळचं श्रीरामपूरला जा. मला उसाच्या कामगारांना पेमेंट करायचं आहे. शिवाय अशोक शुगर फॅक्टरीत पण. तुझी इच्छा. तू घरगावातनं पुन्हा पुण्याला कधी परतणार? घरी आईसाहेबांची परिस्थिती कशी आहे त्यावर सर्व अवलंबून आहे. समजा आईसाहेब सिरियस असल्या किंवा त्या गेल्या असल्या तर. विजय, वैजयंती त्याचं बोलणं सहन न होऊन बोलली. वैजयंती, मी समजा, जस्ट यू गेस. मला वाटतं मरणाचं बोलणं कधी करू नये विजय. वैजयंतीच्या डोळ्यातनं पाणी घळघळलं. हे काय तू रडतेस? रडू नको तर मग काय हसू? तिच्या बोलण्यातील चिडकेपणानं विजय गप्प झाला. आपण जरा दुखरेपणानं बोललो हे विजयला जाणवलं. आपण तसं बोलायला नको होतं ही त्याला जाणवलं. पण त्या जाणवलेला उशीर झाला होता. वैजयंतीशी आता काही बोललं तर ती फक्त हुंकार देऊनच वेळ घालवणार हे त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्यानं तिच्याशी स्वतःहून न बोलण्याचं ठरवलं. मग पुन्हा नाशिक रोडचा तो अंधारातला रस्ता लाईटच्या फोकसमध्ये पाहत गाडी चालवत राहिला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.